7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी 5 नंबरची सवय दिलेली आहे। या सवयीचे नाव आहे सीक फर्स्ट टू बी अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड। यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, जर तुम्हाला जीवनामध्ये अतिप्रभावशाली व्हायचं असेल तर हे अतिप्रभावशाली होण्यासाठी आपल्याला अतिप्रभावशालीप्रमाणे ऐकावं लागतं। आपण जितकं अतिप्रभावशालीपणे ऐकतो, आपण जितके अतिप्रभावशालीपणे ऐकतो तितके आपण जीवनामध्ये अतिप्रभावशाली होतो। मग या स्टीफन आर कवी यांनी या ठिकाणी सांगितलं आहे, आपण जे ऐकतो, आपण जे श्रवण करतो याचे सुद्धा प्रकार आहेत। हे प्रकार कोणते आहेत हे प्रकार आपण अगोदर या ठिकाणी पाहू। या ठिकाणी स्टीफन आर कवी यांनी सांगितलं आहे पहा, पहिला प्रकार आहे पॅसिव्ह लिसनिंग, दुसरा आहे सिलेक्टिव्ह लिसनिंग, तिसरा आहे अटेंटिव्ह लिसनिंग, चौथा आहे ॲक्टिव्ह लिसनिंग, पाचवा आहे इम्पॅथिक लिसनिंग। हे 5 प्रकाराचे आहे, म्हणजे श्रवण करण्याचे 5 प्रकार आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो ऐकणे या क्रियेचे हे 5 प्रकार आहेत। याच्यामध्ये हे प्रकार कसे काम करतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पहा, पॅसिव्ह लिसनिंगमध्ये आपण काय करतो, आपण फक्त शरीराने त्या ठिकाणी हजर असतो, आपण शरीराने उपस्थित असतो, आपलं मन दुसरीकडेच भटकत असतं, दुसऱ्याच गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं। दुसरा आहे पहा सिलेक्टिव्ह लिसनिंगमध्ये आपण काय करत असतो, मला जे आवश्यक आहे या आवश्यक गोष्टींवरच फक्त मी लक्ष केंद्रित करतो, बाकी इतर कोणत्याही गोष्टींवर मी लक्ष देत नाही। माझ्यासाठी उपयोगी, मला आवश्यक, माझ्या भविष्यासाठी उपयोगी ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्याच मी ऐकतो, बाकी कशावरही मी लक्ष देत नाही। त्यानंतर त्यांनी सांगितलं पहा ॲक्टिव्ह लिसनिंग कोणता आहे, ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये माणूस काय करत असतो, ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये काळजीपूर्वक ऐकतो, समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे ऐकतो, त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीला आवश्यक असणारा जो रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स सुद्धा देतो। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे हे ॲक्टिव्ह लिसनिंग आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे पहा इम्पॅथिक लिसनिंग, श्रवणाचा सर्वात टॉपचा प्रकार, श्रवण करण्याचा किंवा ऐकण्याचा सर्वात जो महत्त्वाचा प्रकार आहे हा आहे इम्पॅथिक लिसनिंग, ज्याला आपण म्हणतो सहानुभूतीपूर्वक ऐकणे। आपल्याला जर चांगलं समजून घ्यायचं असेल, आपल्याला जर अतिप्रभावशाली व्हायचं असेल तर श्रवण करण्याचा किंवा ऐकण्याचा जो सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे इम्पॅथिक लिसनिंग, यावर आपण जास्त फोकस केला पाहिजे। सहानुभूतीपूर्वक ऐकणे या विषयावर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे। चला तर या ठिकाणी आपण हे पाहू, इम्पॅथिक लिसनिंग म्हणजे काय, सहानुभूतीपूर्वक ऐकणे याचा अर्थ काय होतो पहा। या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे पहा, व्हॉट इज इम्पॅथिक लिसनिंग? Empathic listening is the way of listening and responding to another person that improves mutual understanding and trust. जेव्हा एखादी व्यक्ती सहानुभूतीपूर्वक ऐकते किंवा आपण ज्याला म्हणतो इम्पॅथिक लिसनिंग करते, तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये काय होतं, हे दोघेही एकमेकांना समजून घेतात आणि समजून घेतल्यानंतर एकमेकांचा विश्वास दृढ होतो। दोघांचाही म्हणजे ऐकणाऱ्याचा सांगणाऱ्यावर विश्वास बसतो आणि सांगणाऱ्याचा ऐकणाऱ्यावर विश्वास बसतो। या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो म्युच्युअल अंडरस्टँडिंग, दोघेही एकमेकांना चांगले समजून घेतात आणि दोघांचाही एकमेकांवर चांगला विश्वास बसतो, याला म्हणतात इम्पॅथिक लिसनिंग। आपल्याला जीवनामध्ये जर अतिप्रभावशाली व्हायचं असेल तर आपल्याला इम्पॅथिक लिसनिंगवर चांगलं काम करावं लागणार आहे, कारण इम्पॅथिक लिसनिंग हा लिसनिंग क्रियेतील सर्वात टॉपचा प्रकार आहे, म्हणून आपल्याला यावर जास्तीत जास्त काम करणं आवश्यक आहे।